चल सेकंड टाइम मध्ये युनिट वेक्टर मध्ये दुसरा क्वेश्चन काय विचारलं होतं, हे वेक्टर युनिट वेक्टर आहे का नाही, काय विचारलं, वेक्टर हे युनिट वेक्टर आहे का नाही. अगोदरच्या काय बघितलं आपण, युनिट वेक्टर काढून द्या म्हणजे काय फाइंड आउट केलं त्याचं डायरेक्शन. आता काय बघतो आपण, वेक्टर इज फाइंड द वेक्टर इज युनिट वेक्टर और नॉट. वेक्टर हा युनिट वेक्टर आहे का नाही असं विचारलं गेलं. बघा मी काय म्हटलं, पहिलं एक्झाम्पल काय म्हटलं, ए वेक्टर आहे, ए वेक्टर आय कॅप प्लस जे कॅप हा युनिट वेक्टर आहे का नाही हा प्रश्न विचारलेला आहे. याचा आपण युनिट वेक्टर काढू शकतो माहिती आहे ना, हा वेक्टर युनिट वेक्टर आहे का नाही. युनिट वेक्टर कधी म्हणू शकतो, जेव्हा त्याची मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे 1. युनिट वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे माझी 1. याचा बघा मॅग्निट्यूड किती येणार आहे, किती येणार आहे √2 येणार आहे. मग युनिट वेक्टर आहे का नाही. त्याचं डायरेक्शन काढलं म्हणजे युनिट वेक्टर काढला, पण हा युनिट वेक्टर बनतोय का नाही एवढं कळालं का. किती बनणार मॅग्निट्यूड √2 बनणार. √2 बनत असेल तर युनिट वेक्टर राहणार नाही. सेकंड बी वेक्टर काढला, बी वेक्टर जो काय आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप किती बनणार आहे, बी किती बनेल √3 बनेल. √3 चालेल का, आपल्याला किती पाहिजे 1 पाहिजे, मग हे युनिट वेक्टर बनणार नाही एवढं कळालं का. सेकंड तिसरं सी वेक्टर आहे 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप, हा किती बनणार आहे, किती बनणार आहे, सी किती बनणार आहे 5√2. 5√2 असेल तर बनेल का युनिट वेक्टर नाही, काय डाऊट आहे. नेक्स्ट चौथा 6i कॅप प्लस 8j कॅप, हा पी वेक्टर सपोज, हा किती बनणार आहे, किती बनेल रिझल्टंट किती बनेल 10 बनेल. 10 असेल तर युनिट वेक्टर बनणार नाही, कळालं का. बघा दुसरं मग पाचवं पी वेक्टर 1/√2 आय कॅप प्लस 1/√2 जे कॅप, 1/√2 आय कॅप प्लस 1/√2 जे कॅप हे आहे का नाही. बघा मग 1/√2 चा स्क्वेअर प्लस काय 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला तुमचा 1/2 प्लस किती 1/2 म्हणजे किती 1 म्हणजे बाहेर आला किती झाला 1. मॅग्निट्यूड किती झालं 1 आला म्हणजे काय झालं तुमचा युनिट वेक्टर आहे. काय डाऊट आहे. आता कसं झाला युनिट वेक्टर झाला. ठीक आहे. नेक्स्ट 6 पी वेक्टर सपोज 0.4 आय कॅप प्लस 0.6 आय कॅप प्लस 0.8 जे कॅप हा युनिट वेक्टर आहे का नाही. बघा मग काय म्हटलं मी 0.6 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस किती 0.8 चा ब्रॅकेट स्क्वेअर काय होऊन जाईल 0.36 प्लस किती 0.64 म्हणजे किती 1.0 म्हणजे बाहेर आला काय झालं 1 म्हणजे काय युनिट वेक्टर आहे. काय डाऊट आहे. आता युनिट वेक्टर आहे का कसं काढायचं कळालं. युनिट वेक्टर साठी मॅग्निट्यूड किती आलं मला 1 असलं मग कॅल्क्युलेशन करायचं 1 आलं तर काय म्हणणार इट्स अ युनिट वेक्टर. क्लिअर आहे. ठीक.